नमस्कार. तुमच्या आतल्या अग्नीला शांत करणे. आज आपण याच विषयावर बोलणार आहोत, म्हणजे पित्तदोष कसा संतुलित करायचा याबद्दल. कधीकधी हे असं वाटतं का की शरीरात जणू आग लागलीये किंवा अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून खूप चिडचिड होते, राग येतो. जर असं होत असेल तर हे फक्त तुम्हालाच होतंय असं नाहीये. आपलं जे प्राचीन भारतीय शास्त्र आहे आयुर्वेद, ते सांगतं की या सगळ्या त्रासांचं मूळ एकाच ठिकाणी आहे, आणि ते म्हणजे शरीरातील पित्तदोषाचं असंतुलन. अच्छा, मग हे असंतुलन समजून घ्यायच्या आधी हे पित्तदोष म्हणजे नेमकं आहे तरी काय हे समजून घेणं महत्वाचं आहे, नाही का? शरीरात त्याची भूमिका तरी काय असते? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पित्त म्हणजे आपल्या शरीरातली ट्रान्सफॉर्मेशन किंवा परिवर्तनाची ऊर्जा. हे बनतं अग्नी आणि जल या दोन तत्वांपासून. आपण जे अन्न खातो ते पचवण्यापासून ते आपल्या डोक्यात येणाऱ्या विचारांना एका दिशेत आणण्यापर्यंत सगळीकडे पित्ताची भूमिका असते. विचार करा, जसं नियंत्रणाबाहेर गेलेला अग्नी सगळं काही जाळून टाकू शकतं, तसंच शरीरात वाढलेलं पित्तही खूप त्रासदायक ठरू शकतं. आता बघा, संतुलित आणि असंतुलित पित्तामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. जेव्हा पित्त बॅलन्समध्ये असतं तेव्हा बुद्धी एकदम शार्प असते, पचनक्रिया मस्त चालते. पण हेच संतुलन जरा जरी बिघडलं की मग राग, ॲसिडिटी, त्वचेच्या समस्या या सगळ्या गोष्टी डोक्यावर काढायला लागतात. बरं, मग आपलं पित्त वाढलंय हे ओळखायचं कसं? चला, आता आपण काही अशी स्पष्ट लक्षणं बघूया ज्यावरून हे ओळखायला मदत होईल. सगळ्यात आधी शारीरिक लक्षणं बघू. त्वचेवर पुरळ किंवा लालसरपणा येणं, सतत छातीत जळजळ किंवा ॲसिडिटी होणं, शरीरात उगाचच गरम वाटणं, कधीकधी तर डोळ्यांची आणि तळपायांची आग होते, खूप जास्त घाम येणं किंवा अकाली केस पांढरे होणं, हे सुद्धा वाढलेल्या पित्ताचेच संकेत असू शकतात. आणि पित्ताचा परिणाम फक्त शरीरावरच होतो असं नाही, त्याचा थेट परिणाम आपल्या मनावरही होतो. पित्त वाढलं की चिडचिड वाढते, अगदी क्षुल्लक कारणांवरून राग येतो आणि स्वभाव जरा टीका करणारा बनतो. खरं तर जे लोक खूप फोकस्ड आणि ॲम्बिशियस असतात ना, त्यांच्यात पित्त प्रकृती स्ट्रॉंग असते. पण ती बिघडली की मग मात्र मेंटल बर्नआउट किंवा मानसिक थकवा जाणवायला लागतो. तर मग या वाढलेल्या आतल्या अग्नीला शांत करायचं तरी कसं? सोपं आहे. सुरुवात आपल्या जेवणाच्या ताटातून होते. योग्य आहार निवडणं ही संतुलनासाठीची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. आपल्या आहारात काय घ्यायचं आणि काय टाळायचं हे ठरवणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, गाईचं तूप, टरबूज, द्राक्षांसारखी गोड फळं किंवा पुदिना, कोथिंबीर हे पदार्थ शरीराला थंडावा देतात. याच्या अगदी उलट जास्त मसालेदार, तळलेले किंवा लोणच्यासारखे आंबट पदार्थ शरीरातली उष्णता वाढवतात आणि त्यामुळे पित्त आणखीनच भडकतं. आहारासोबतच काही घरगुती उपाय तर खूपच प्रभावी ठरतात. पहिला म्हणजे कोहळ्याचा रस, ज्याला ॲशगार्ड ज्यूस म्हणतात. हा रस मन आणि शरीर दोन्हींना थंडावा देतो. दुसरा उपाय आहे भिजवलेले सब्जा म्हणजे तुळशीच्या बिया, आणि तिसरा म्हणजे गोंदकतिरा. हे तिन्ही उपाय पित्त कमी करण्यासाठी एकदम बेस्ट आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पित्ताचं संतुलन फक्त खाण्यापिण्यावर अवलंबून नाहीये. त्यामुळे आता आहाराच्या पलीकडे जाऊन आपल्या रोजच्या सवयी आणि मानसिक आरोग्याबद्दल बोलणंही तितकंच गरजेचं आहे. हे 4 नियम अगदी सोपे आहेत पण खूप प्रभावी आहेत. पहिलं, जेवण कधीच टाळू नका, रिकाम्या पोटी पित्त वाढतं. दुसरं, रात्री कमीत कमी 7 तासांची शांत झोप घ्या. तिसरं, दुपारच्या कडक उन्हात फिरणं टाळा. आणि चौथं, रोज थोडा वेळ ध्यान किंवा मनाला शांत करणारी कोणतीतरी ॲक्टिव्हिटी करा. यामुळे मनातला अग्नी शांत राहतो. आणि हा मुद्दा किती महत्त्वाचा आहे हे या वाक्यातून कळतं. अगर आपके मन में स्ट्रेस है तो भी आपको ये पित्त तकलीफ दे सकता है. म्हणजे बघा, मनात जर ताण असेल तर तुम्ही कितीही चांगला आहार घेतला तरी पित्ताचा त्रास होऊ शकतो. हेच तर आपल्याला आठवण करून देतं की मानसिक शांतीशिवाय काहीच शक्य नाही. मन आणि शरीर यांचं संतुलन एकत्रच चालावं लागतं. तर मनाला शांत कसं करायचं याचा एक उत्तम मार्ग म्हणजे योग्य प्रकारची शारीरिक हालचाल. आणि म्हणूनच आता आपण आपल्या या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया, तो म्हणजे योग. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पित्त प्रकृती असेल तर खूप आक्रमक व्यायाम टाळायला हवा. म्हणजे हॉट योगा किंवा स्पर्धात्मक खेळ हे पित्त वाढवतात. त्याऐवजी चंद्रनमस्कार किंवा शीतली प्राणायाम यांसारखे शांत आणि थंड करणारे योगाभ्यास खूप फायदेशीर ठरतात. सूर्यनमस्कारापेक्षाही चंद्रनमस्काराला जास्त महत्त्व देणं चांगलं. चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा एक सारांश बघूया. हा तुमचा पित्त संतुलन आराखडाच आहे असं समजा. ॲसिडिटी किंवा छातीत जळजळ होतेय तर कोहळ्याचा रस प्या आणि जेवण कधीच चुकवू नका. चिडचिड किंवा राग येतोय,
गोड फळं खा आणि चंद्रनमस्कार करा. त्वचेवर पुरळ किंवा उष्णता जाणवते, सब्जा घातलेलं पाणी प्या आणि दुपारचं ऊन टाळा. सोपं आहे ना? तर मग आता ही सगळी माहिती ऐकल्यावर विचार करा, आपल्या आतल्या या अग्नीला शांत करण्यासाठी आज असा कोणता एक छोटासा बदल करता येईल. सुरुवात अगदी लहान असू शकते, पण त्याचे परिणाम खूप मोठे असू शकतात. यावर नक्की विचार करा.